राघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून अखेर साध्वी प्रज्ञा सिंगवर देशभरातून टीका झाल्यानंतर साध्वीनं मात्र आपलं हे विधान आता मागे घेतलंय। एक नजर टाकूया। ये हमारे व्यक्तिगत पीड़ा थी, वो मैंने बोली थी और हमें ऐसा लगा कि हमारे दुश्मन देश खुश हो रहे हैं, हम देश के दुश्मन और बाकी के सब दुश्मन खुश हो रहे हैं, इसलिए मैंने कहा ये मेरे घर की बात है। घर में अगर किसी प्रकार की पीड़ा होती है तो हम अपने घर में निपट लेते हैं, पर अगर बाहर कोई दुश्मन हमारे खुश हो रहे हैं तो मैं बिल्कुल अपना बयान वापस लेती हूँ और क्षमा भी चाहती हूँ कि हमारे बयान से कभी भी हमारे दुश्मन, देश के दुश्मन खुश न हो पाए। निवडणूक प्रचारासाठी उमेदवार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाहीये, कारण भाजपच्या भोपाळमधील उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलंय। दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझं सूतक संपवलं असं वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंग यांनी केलं। अखेर त्यानंतर मात्र त्यांनी माफी मागितली आणि त्यांना उपरती सुद्धा झाली आहे। एक नजर टाकूया। साध्वी प्रज्ञा सिंगचं संतापजनक वक्तव्य, हेमंत करकरेंच्या बलिदानाचा अपमान, साध्वीच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आणि भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले। एका प्रचार सभेत बोलताना साध्वींनी सगळ्या राजकीय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्यात। त्या नेमक्या काय म्हणाल्यात तुम्हीच नीट ऐका। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। ठीक 1.25 महीने में सूतक लगता है जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है। तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। पुन्हा एका भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर नेमकं काय म्हणाल्या। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। ठीक 1.25 महीने में सूतक लगता है जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है। तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईला 60 तास वेठीस धरलं। मुंबई पोलीस दलातील जांबाज पोलीस अधिकारी हेमंत करकरेंनी निधड्या छातीनं दहशतवाद्यांचा सामना केला। मुंबईचं रक्षण करताना हेमंत करकरेंनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं। मात्र साध्वी प्रज्ञा सिंगला त्याचं भान राहिलं नाही। तिच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलाय। तसंच पुण्यातही नागरिकांनी साध्वी प्रज्ञा सिंग विरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय। इंडियन पुलिस सर्विस एसोसिएशन ने सही कहा कि इससे ज्यादा पीड़ादायक और शहीदों का अपमान करने वाली शब्दावली कोई हो नहीं सकती जो मोदी जी की चहेती प्रज्ञा ठाकुर एक शहीद के लिए कर रही हैं। ये अक्षम्य है। आम्हाला वाटते की ज्या प्रकारे भाजपचा जो खरा चेहरा होता या साध्वी प्रज्ञा सिंगच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेला आहे। आमचं एकच म्हणणं आहे की भाजप हे आतंकवादाशी लढण्याचा कुठेतरी ढोंग करतो। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने मात्र साध्वीच्या या संतापजनक वक्तव्यावर सोयीस्करपणे बोलणं टाळलंय। या विषयावरती बोलणारे पण ते आता बोलत नाहीये। आता मला ही जी आपली बातमी आहे ही पहिली बातमी जाऊ द्या, त्याच्यानंतर साध्वी असतील करकरे असतील या विषयावरती मी केवळ विरोधकच नाही तर माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनीही साध्वी प्रज्ञाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय। तसंच साध्वी प्रज्ञांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। साध्वी प्रज्ञाच्या या वक्तव्यामुळे भाजपला घेरण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली असून भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।